वालवड येथील दलित समाजाच्या वेदना, स्मशानभूमीच्या प्रश्नावर प्रशासनाचे दुर्लक्ष। वालवड येथील दलित वस्तीच्या स्मशानभूमीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन तहसीलदार बार्शी आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती बार्शी यांना देण्यात आले आहे। निवेदन देताना विविध पदाधिकारी उपस्थित होते। वालवड गावातील दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सुविधा नाही। भूमिहीन दलित बांधवांना अंत्यविधी करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत। 2008 पासून या मागणीसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे। दलित समाजाला स्मशानभूमीपासून वंचित ठेवणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाईसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तरतुदी आहेत। या कायद्यानुसार दोषी व्यक्तींना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। प्रशासनाने 29 जुलै 2024 पर्यंत मागणी पूर्ण न केल्यास वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वालवड येथील दलित बांधव अमरण उपोषण करतील। प्रशासनाने या गंभीर परिस्थितीचा विचार करून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। आज या ठिकाणी मौजे वालवड या ठिकाणी दलित बांधवांसाठी स्मशानभूमी उपलब्ध नाही। तिथे एखाद्या बांधवाचा मृत्यू झाला तर त्या देहाची अक्षरशः विटंबना होती। बरेचदा आपण पाहिले की बऱ्याच गावामध्ये दलित बांधवांसाठी स्मशानभूमी नाही। या देशामध्ये जे आम्हाला स्मशानभूमीसाठी दोन 2-2.5 फूट जागा देऊ शकत नाहीत, ते या सत्तेमध्ये आम्हाला काय वाटा देणार आहेत। म्हणून आम्ही स्मशानभूमीची या ठिकाणी मागणी केलेली आहे। पूर्वी सुद्धा गोकुळ कांबळे या बांधवांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी तहसील या ठिकाणी मृत्यूदेह आणला होता अक्षरशः। त्यानंतर सुद्धा प्रशासनाने दखल घेऊन कुठलीही कार्यवाही केली नाही। स्मशानभूमीसाठी त्यांना जागा दिली नाही बांधवांसाठी। गेले 2-3 वर्ष झाले हे बांधव पाठपुरावा करत आहेत, परंतु हे सरकार असेल, प्रशासन असेल किंवा गावातले गावकारभारी करणारे जातीवादी जो कोणी असतील त्यांना माझा इशारा आहे, 29 जुलैपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी स्मशानभूमीची योग्य प्रकारे जर तुम्ही दखल घेऊन स्मशानभूमी अस्तित्वात आणली नाही तर बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे आंदोलनाला बसणार आहेत। त्यानंतर जे काय होईल त्याला फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार असेल। त्यामुळे आम्ही 29 जुलैची डेडलाईन देतोय, हे फक्त प्रशासनाने ध्यानात घ्यावं आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत।